महामंडळाचा फक्त 2.25 कोटी वार्षिक खर्च आहे, तो खर्च फक्त 2 तलावात काढते आणि बाकीचे पैसे पूर्ण याचीच उडवते ते लोक। या गरिबासाठीचं अन्न खाणारे हे खटवाल बसलेले आहे। नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आपण अमरावती जिल्ह्यातील चांदुरल्वे या ठिकाणी समस्त भोई समाज तहसील कार्यालयावर धडकलेला आहे आणि तहसील कार्यालयावर धडकला असता नेमक्या यांच्या कुठल्या मागण्या आहे आणि कशासाठी यांनी तहसील कार्यालयावर धडक दिलेली आहे तर आपण जाणून घेऊया। नेमकं आज जर तुम्ही तहसील कार्यालय मोर्चा मोठ्या प्रमाणात धडकवलेला आहे, नेमकं काय मागणी आहे तुमच्यावाल्या? या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या मधोमध असलेला बेंबळा प्रकल्प 5272 हेक्टरचा हा एवढा मोठा जलाशय आणि त्या परिसरात पंचकृषीमध्ये असणारा मोठ्या संख्येनं भोई समाज जवळपास 10,000 लोक या प्रकल्पावर उपजीविका साधून मासेमारी करून आपलं अर्थार्जन चालवतो। हा प्रकल्प शासनानं मुठभर भांडवलदाराच्या हातात दिलेला आहे आणि यापूर्वी कोणाच्या हाती होतं? मग यापूर्वी हा वादग्रस्त होता। गेल्या 10 वर्षापासून कोर्ट मॅटर चालू आहे आणि आतापर्यंत हे लोक परवाना पद्धतीने मासेमारी करत होते आणि परवाना पद्धतीने मासेमारी करून हे लोक आपलं अर्थार्जन चालवत होते। पण या सरकारनं या शासन निर्णयाला गेल्या 20 तारखेला स्थगिती आदेश उठवून त्याच्या आधीच या लोकांना हा प्रकल्प 90 लाख रुपयात भांडवलदारांना विकलेला आहे। कोण सरकारने विकला का? सरकारने विकला। पूर्वीचे सरकारने विकला होता का? यापूर्वीच्या सरकारनं दुसरीकडे दिला होता, त्याच्यावर स्टे झाला। त्याच्यानंतर कोर्टात जेव्हा मॅटर सुरू झालं तेव्हा गेल्या 3 वर्षामध्ये लोकांनी सातत्याने परवाना काढून आपली उपजीविका भागवली आणि याच्या पुढेही जरी असं झालं तर सध्या उपासमारीची पाळी आली आहे। मोठ्या प्रमाणावर उपासमारीची पाळी आलेली आहे या समाजावर, या पंचकृषीतल्या। हा जर प्रकल्प या लोकांना मिळाला नाही तर आम्ही या स्वरूपाच्या आज जरी छोटे कमी संख्येनं असलो हे लोक स्वतःहून आलेले आहे, एकही लोक आणलेला नाही, पण याच्या पुढे हजारोच्या संख्येनं या परिसरामध्ये उद्रेक माजल्याशिवाय राहणार नाही। नेमकं तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे हा प्रकल्प या स्थानिक नोंदणीकृत असलेल्या मच्छीमार सहकारी संस्थेच्या स्वाधीन करण्यात यावा आणि संपूर्ण परिसरातील मच्छीमारांना रोजगार उपलब्ध व्हावा, एवढीच आमची मागणी आहे। नेमकं जो रोजगार उपलब्ध होण्यासाठी तुम्ही आज जे धावपळ करीत आहे? मी गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं या समाजामध्ये काम करत असताना ह्याच अशा चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या उपजीविकेच्या अनेक समस्या ज्या आहे, जे लोक या कार्यक्रमावर जीवन जगत आहे, जे लोक या पाण्यावर ज्याचा व्यवसाय आहे, ह्या लोकांचा व्यवसाय हा हजारो वर्षाचा पारंपरिक असल्या कारणाने हा हक्क यांचा अबाधित राहावा। जल जंगल जमीनप्रमाणे ज्याप्रमाणे आदिवासींचा अधिकार जंगलावर आहे त्याप्रमाणे जलावर सुद्धा या लोकांचा अधिकार स्थापत्य आहे। हा अधिकार शासनाला हिरवून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि सरकारला अधिकार वाटते का तुमचा अधिकार हिरावून घेऊन राहिले म्हणून शासन? 500% क्रियाशील असणाऱ्या माणसाला तुम्ही या क्षेत्रातून हद्दपार करून राहिले। मुठभर व्यापाऱ्याच्या हातात हा प्रकल्प देऊन या लोकांनी करावं काय? आमची हजारो वर्षापूर्वीची नदी नाल्यावर डांगरवाड्या मासेमारी करून उपजीविका साधणारी जी माणसं होती, आज मोठमोठाली धरणे झाल्यामुळे काय झालं, नदी नाल्याचा प्रवाह खुंटीत झाला, त्यामुळे हे लोक पूर्णच्या पूर्ण अर्थार्जनानं तुटलेले आहे। आता या लोकांचा संघटित लढा कोणीतरी लढलं पाहिजे। समाजातून बऱ्याच वर्षापासून लोकांच्या अपेक्षा होत्या कोणीतरी पुढे यावं, शेवटी अखेर समाजच पुढे आला आणि आम्हाला आमंत्रित करून या मोर्चामध्ये बोलावलं। मग सध्या त्यांचा व्यवसाय बंद आहे काय, जो मासेमारी वगैरेचा? मासेमारी बंद आहे या लोकांची। कोणी रात्रीचे रेती काढायला जातात, कारण बहुतांश लोक रेतीच काढण्याचा धंदा करून राहिले। दिवसभर रेत्या चालत नाही, रात्रीच्या रेत्या चालतात सगळ्याच्या आश्रयानं आणि हे लोक अंधारा कुंधारात पाण्यातली रेती काढते आणि आपली उपजीविका भागवते। याच्या पलीकडे या लोकांना काहीच नाही। आज जो तुम्ही धडक मोर्चा आणलेला आहे तहसील कार्यालयावर, नेमकं उपासमारीची वेळ आली आहे का मासेमारी म्हणजे भोईराज समाजावर, काय सांगाल? आमच्या जे भोई समाज बांधव आहे, भोई समाज बांधवाले आम्हाला कोणतंच काम नाही आहे, दुसरा व्यवसाय आमच्याकडून होत नाही आहे। आमचा जो जन्मसिद्ध अधिकार आहे भोई आहे, आम जातीनं आमचा मासेमारणीचा हा उद्योग आहे। आमचे भोई लोक पहिले परवाना काढून मच्छी पकडत होते, आता म्हणजे रिसर पैसे वगैरे भरून सरकारची जी आम्हाला परवान्याची पावती होती त्या कारणानं आम्ही तळावर जाऊन मच्छी पकडायचे आणि आमचं कुटुंब चालवायचं। पण आता ते कुटुंब आमचे तिथे जर पकडायला गेले तर आमचे टुपं फाडते, जाळे फाडते आणि ते परत देत नाही आणि अशी दादागिरी कसं कोण करते? इथं रायगड प्रकल्पावर आता झाला आहे ना, आमच्या रायगड प्रकल्पावर या जे भोई बांधव ठेकेदारी ज्यांना बसवली आहे दलालाईनं
ते आमच्या लोकांना पकडू देत नाही. आता याच्यानंतर जर आमचे भांडे किंवा काही फाळण्यात आले किंवा आमच्या भोई लोकांना अडवण्यात आलं तर आम्ही आमचं तिथं काय आहे तर आम्ही दाखवून देऊ. एक तर आम्ही मरू नाही तर त्याला मारू. आम्हाला कोणतं भाग पडून राहिले ना. आम्ही हे सरकार आम्ही व्यवसाय करा कोणता, आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे मच्छीमाऱ्या हा आमच्यापासून हिसकवून घेत आहे. मग आम्ही कामं कोणते करावं, आमच्या लेकराचं शिक्षण कसं करावं, कोणी आम्हाला आणून देत आहे का? सरकारपासून तुमची काय मागणी आहे? सरकारकडून येत आहे की आमचा दीनदलित जो आमचा भोई समाज आहे तो मच्छीमार हा त्यांचा अधिकृत व्यवसाय आहे आणि ते जगण्यासाठीच तो रात्रंदिवस झटतो आहे. आणि हे जर सरकारने केलं नाही तर उपासमारीच्या वेळी आमच्या मुलावर अपत्यावर येईल आणि येणारं भविष्य अधांतरे राहील. यावर सरकारनं जर नियंत्रणावर नाही आणलं, आमचा जो हक्क आहे तो जर इतरांना दिला आणि आमच्यावर जर गदा आली तर याचा निश्चित परिणाम या सरकारवर निश्चित होणार आहे, याची मी पूर्णपणे ग्वाही देतो. सरकार सध्या तुमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे का? अर्थात आली म्हणजे आहे आज होय. जे आम्हाला मोर्चा करण्याचे आम्हाला जे आज संधी आली आहे त्यामुळेच आम्हाला ही समजून घ्यायचं का आपण हे तुमच्यासमोर जे आम्ही बोलतोय हे वस्तुस्थिती आहे. हॅलो, आमच्या संस्था सरकारने 2008 निर्गमित केल्या, 19 संस्था म्हणजे पंजीबद्ध केल्या आणि एकाही संस्थेला त्यांनी धरण दिलेलं नाही. मग यांनी संस्था का पंजीबद्ध केल्या हे आम्ही सरकारला उत्तर विचारत आहे, पहिला प्रश्न. दुसरा मुद्दा, ज्या ठेकेदाराला यांनी डॅम दिला त्या ठेकेदार 5 पार्टनर होते. 5 पार्टनर आपसात भांडून त्या धरणात बिलकुल मच्छी सुटलं नाही. त्या भांडवलदाराचं काहीच झालं नाही. आमचा मच्छीमार पूर्ण उघड्यावर पडलेला आहे. त्या एवढ्या मोठ्या डॅममध्ये बिलकुल मासे नाही. ज्या डॅमची कमीत कमी रोज 15 टन मासे निर्मिती व्हायला पाहिजे त्या डॅममध्ये आज 1 टन मासे निघत नाही. मग आता या एवढ्या मोठ्या मच्छीमारांना काय करावं हे सरकारला जबाब विचारायचा आहे. संस्था अवसानात गेल्या, सगळे वेठबिगारीवर आले. जेवढे बी सरकार आले ते ज्या वेळेस अजितदादा पवार त्या आपल्या काँग्रेस पक्षातनी युतीत होते त्यावेळेस त्यांनी हे धरण राखीव ठेवा म्हणून असे पत्र दिले सरकारला. परंतु या धरणग्रस्तासाठी धरण का राखीव ठेवण्यात आलं नाही याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे. सरकार म्हणते उत्पन्न निघत नाही, उत्पन्न वाढत नाही. मच्छीमाराचं उत्पन्न वाढलं पाहिजे, मासे जास्त निघाले पाहिजे. महाराष्ट्र संपूर्ण मागं आहे. सरकारने 1900 जवळपास अंदाजे 17 साली आपले हे काढलं, काय काढलं की आपलं खोडं का साफ करायचं GR काढला. त्या GR काढून संपूर्ण धरणातले खोडं साफ करावे आणि 1 वर्षानंतर धरणात पाणी अडवावं. असं अजूनपर्यंत एकही धरणात असं झालेलं दिसत नाही. कोणतंच पटांगण या मच्छीमारासाठी स्वच्छ दिसत नाही. आणि वरून सरकार म्हणते की बा हे व्यवसाय मागं आहे. का मागं आहे याच्यावर लक्ष द्या. पूर्ण अधिकारी पुढारी लोक अधिकारी लोक एकमेकाची संगनमत राहून इथं या गरीब मच्छीमाराचं खटमलासारखं रक्त शोषण करते आणि एका गादीखाली जसं खटमल लपते असं हे आपल्या पडद्याआड लपतात. हे याचा न्याय आम्हाला द्यावा त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि सर्वांनी हे सगळं मच्छीमारतेसाठी आला तर हे कसं चालेल, किती दिवस चालेल हे याच्यासाठी आम्हाला सरकारनं उत्तर द्यावं. आणि आमच्या जेवढ्या संस्थांना सोसायट्या गेलेल्या आहे त्या सर्व संस्थांना पुन्हा नियोजित करून हे करून पंजीबद्ध करून आमचा हक्क फक्त 5 वर्षासाठी आम्हाला हे द्या, म्हणजे हे करा आणि मग नंतर बघा. हे धरण इतकुशा किमतीत 1,60,000 त्या सरकारने महामंडळाला दिलं. तो महामंडळ 1 करोड रुपयातनी निलाम करते. ज्या महामंडळाचा फक्त 2.25 कोटी वार्षिक खर्च आहे तो खर्च फक्त 2 तलावात काढते आणि बाकीचे पैसे पूर्ण अयाशीत उडवते. ते लोक या गरीबासाठी अन्न खाणारे हे खटवाल बसलेले आहे. नक्कीच आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्णपणे भोई समाज पूर्णपणे तहसील कार्यात धडकलेला आहे आणि सध्या यांच्यावर उपासमारीची वेळ सुद्धा आलेली आहे असं सुद्धा यांच्या बोलण्यातून व्यक्त केलेले आहे. तर बघत रहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.